नमस्कार, मी भारत शिंदे. न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज बुलंद करणाऱ्या शिक्षक विभाग मतदारसंघाच्या 2026 निवडणुकीतील रणधुमाळी आता रंगू लागले आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. 2026च्या निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आली असून पात्र शिक्षक मतदारांच्या नोंदणीची प्रक्रिया निवडणूक प्रशासनाकडून राबवण्यात आली आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे, या निवडणुकीत शिक्षकांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार? मग यामध्ये दत्तात्रय सावंत असतील, मंगेश चिवटे असतील, कौस्तुभ गावडे असतील किंवा मग सचिन सानप असतील. आणि या सगळ्यांपेक्षा एक नाव आघाडीवरती दिसून येतं, तेही ग्राउंड लेवल मध्ये ज्या नावाची चर्चा होते ते नाव म्हणजे श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च सेंटरचे सर्वेसर्वा प्राध्यापक बबरूवाहन रोंगे अर्थात BP रोंगे या नावाची. खरं तर प्राध्यापक BP रोंगे हे तळागाळातील शिक्षकांच्या भेटीगाठी घेत असल्याचं दिसून येत आहे. खरं तर एकीकडे राजकीय पक्षांकडून आपला उमेदवार मजबूत करण्यासाठी मोर्चे बांधणी देखील सुरू आहे, तर दुसरीकडे शिक्षक संघटनाही आपापल्या भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत आहेत. मग यामध्ये BP रोंगे यांचं नाव चर्चेत असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण ही केवळ एक निवडणूक नाही, शिक्षकांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज कोण उठवणार याचा फैसला करणारी निवडणूक आहे. शिक्षकांचे वेतन, सेवापूर्ती, जुने पेन्शन, अनुदानित शाळांचे प्रश्न, शिक्षक भरती आणि शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अडचणी, शाळेच्या मूलभूत सुविधांसारख्या अशा अनेक प्रश्नांवरती या निवडणूक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार किती मोठ्या पक्षाचा आहे यापेक्षा शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रत्यक्ष मैदानात कोण उभा राहणार आहे किंवा राहिला आहे हा प्रश्न मतदारासमोर अधिक महत्वाचा असणार आहे. आता निवडणुकीचे राजकीय गणित जसजसे स्पष्ट होईल तसतशी पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या शिक्षकांच्या भेटीसाठी बैठका आणि प्रचाराचा देखील वेग आला आहे. आणि या संपूर्ण निवडणुकीत सर्वात महत्वाची भूमिका बजावणार आहेत शिक्षक मतदार. कारण पक्ष कोणताही असो, उमेदवार कोणताही असो, अंतिम निर्णय मतपेटीतून शिक्षकच घेणार आहेत. त्यामुळे 2026 ची पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही केवळ राजकीय प्रतिष्ठाची लढाई असणार नाही, तर शिक्षकांच्या प्रश्नावर कोण किती ठामपणे उभं राहतं याची खरी परीक्षा ठरणार आहे. या निवडणुकीतील प्रत्येक घडामोडी न्यूज इंडियाची देखील मराठी कडनजर असणार आहे. पाहत राहा. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, सोलापूर.